योग्य जोडीदार हवा आहे तर आधी ऐका ते गुपित स्तोत्र ज्यामुळे सीता मातेला प्रभू श्रीराम लाभले. खरं तर श्रीराम आणि सीता मातेचा विवाह हे तर विधीचे विधानच होते. तरीही तो विवाह निर्विघ्न पार पडावा यामुळे सीता मातेने अशा एका स्तोत्राचे पठण केले ज्याचा उल्लेख रामचरित्र मानसमध्येही आढळतो. सीता माता नित्य नियमाने माता पार्वतीची उपासना करून आपल्याला योग्य आणि सद्गुणी जीवनसाथी मिळावा अशी प्रार्थना करत असत. स्वयंवराच्या दिवशी अनेक पराक्रमी राजे आले, परंतु कोणीही पिनाक धनुष्य उचलू शकले नाही. पण जेव्हा श्रीराम पुढे आले तेव्हा सीता मातेने आपल्या अंतर्मनात माता पार्वतीला प्रार्थना केली, जर मी तुमची खरी भक्ती केली असेल तर श्रीरामांकडूनच हे धनुष्य उचलले जावे. आणि अखेर श्रीरामांनी सहजपणे धनुष्य उचलले आणि त्याची प्रत्यंचा केली. आणि नंतर माता सीता आणि श्रीरामांचा विवाह निर्विघ्नपणे संपन्न झाला. आजच्या काळात योग्य जीवनसाथी मिळवणे किती कठीण झाले आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आजकाल अनेक नाती प्रामुख्याने पैसा, सौंदर्य आणि ऐश्वर्य यावर जुळवली जातात. पण पुढे जाऊन अशी नाती टिकत नाहीत, कारण त्याचा पाया भौतिक गोष्टींवर आधारित असतो. जर आपण जानकी कीर्ती पार्वती स्तोत्राचे पठण करून आपल्या विचारांशी जुळवून घेणारा, आयुष्यभर साथ देणारा जीवनसाथी मिळावा अशी प्रार्थना केली तर पार्वती मातेच्या कृपेने आपल्यालाही योग्य जीवनसाथी मिळेल.